राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ आणि जुना बुधवारपेठ संघात सामना झाला। सुरुवातीपासून आक्रमणात सातत्य ठेवत दिलबहार संघाने जुना बुधवारपेठ संघावर 2-0 गोलने विजय मिळवला। या विजयाने दिलबहार संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे। संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळाच्या वतीने छत्रपती शाहू स्टेडियमवर राजेश चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघात सामना झाला। या सामन्यात दिलबहार संघाने प्रथमपासूनच आक्रमक धोरण अवलंबत बुधवारपेठ संघावर चढाया सुरू ठेवल्या। पूर्वार्धात दोन्ही संघांकडून गोलची नोंद झाली नाही। उत्तरार्धात दिलबहार संघाकडून 48व्या मिनिटाला थुलुंगच्या पासवर स्वयं साळोखेने गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवार संघाच्या मयूर सुतार, संकेत कांबळे, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, शुभम जाधव यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आलं। सामन्याच्या 80व्या मिनिटाला जुना बुधवारपेठच्या गोल क्षेत्रात दिलबहारच्या खेळाडूला धोकादायकरित्या अडवल्याने पंचांनी दिलबहार संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला। या संधीचा फायदा उठवत थुलुंगने गोल नोंदवत संघाला 2-0 अशा गोलने एकतर्फी विजय मिळवून दिला। या विजयाने दिलबहार संघाने राजेश चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे।